एक तर सिनेमा म्हणजे कुठलेही म्हणजे जर ऐतिहासिक घटनांवर आधारित सिनेमा असेल तर सिनेमा म्हणजे मुळात ते नाट्य रूपांतर आहे, तर ते असणारच. आणि ते नाट्य रूपांतर जेव्हा होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडीशी का बरीच लिबर्टी घ्यावी लागते. ती घ्यावीच लागते, ती गरज आहे त्या माध्यमाची. ती जर घ्यायची नसेल आणि खूप रिअलिस्टिक करायचं असेल तर मग सिनेमाच्या भानगडीत न पडता ती डॉक्युमेंटरी करावी. ड्रामा सुद्धा नव्हे, डॉक्युमेंटरी. जर 100 लोक सिनेमा बघणारे असतील तर त्यातला एकच जण डॉक्युमेंटरी बघू शकतो. खरं तर 1000तला एक असं म्हणायला पाहिजे, बरोबर. 1000त एक जण जर डॉक्युमेंटरी बघणार असेल तर उरलेल्या 999 लोकांना खरा इतिहास कळणार कसा? आता प्रेक्षक इतका सुज्ञ झाला आहे की त्याला हे कळतं की हा सिनेमा आहे, ह्याच्यामध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली असते. खऱ्या इतिहासामध्ये ह्याच्यामध्ये थोडाफार फरक असूच शकतो. त्या घटनेचा इम्पॉर्टन्स फक्त कळला पाहिजे की त्याची दाहकता काय आहे, त्याचं गांभीर्य काय आहे. सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजूंचं त्याचं गांभीर्य मला कळलं की पुरेसं आहे. कारण काय की आपण इतिहासाचे अभ्यासक वगैरे नसतो. आपल्याला जाऊन कुठं न्यूज चॅनलवर डिबेट करायचं नसतं, आपल्याला कोणाशी भांडायचं नसतं, आपल्याला फक्त सजग व्हायचं असतं. तर त्याच्यासाठी सिनेमे बघणं पुरेसं आहे. मला असं वाटतं की सिनेमे बघायला पाहिजेत.